जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये। आता जो तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ इंस्टाग्राम रीलवरती खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे। असाच व्हिडिओ तुम्ही जर बनवला तर तुमचे लाईक आणि फॉलोअर्स वाढायची खूप शक्यता आहे। तर तुम्ही असा व्हिडिओ बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीत। ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये शिकवणार आहे की तुम्ही असा व्हिडिओ कसा बनवू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा जो व्हिडिओ आपण कटकॅप ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे कटकॅप ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। इथे जे पण काही मी व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल करत असतो ते सर्व काही मी इथे अपलोड करत असतो। तर तुम्हाला यावरती मिळून जाईल। टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची लिंक स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पटेल सर्च केलं मी तर आपलं चॅनल येऊन जाईल। आणि इंस्टाग्रामला तुम्ही अजून मला फॉलो नसेल तर केलं तर फॉलो करा। लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला इंस्टा ID स्क्रीनवरती दिसत आहे। आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका। आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। ओके, तर गाईज आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला असंच एक मी पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे ट्रेनचा, तो हा व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा। ठीक आहे, टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। सिम्पली याच्या पुढे एक लोगो येऊन जाईल या व्हिडिओचा, ॲपचा, कटकॅपचा। तर हा लोगो तुम्हाला इथं यावरती क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला तुम्हाला डिलीट करून टाकायचं। ठीक आहे, डिलीट केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला ट्रेनचा व्हिडिओ आपल्याला जिथपर्यंत ट्रेन आहे तिथपर्यंतच ठेवायचा। जिथनं माझे फोटो सुरुवात होते पुढं तिथनं आपल्याला कट करायचा। ठीक आहे, बघू शकता आपण एकदम परफेक्टपणे बघून घेऊया। इथपर्यंत तुम्हाला ठेवायचं। ठीक आहे, यावरती तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। आणि इथं बघू शकता तुम्हाला एक नंबरला एक ऑप्शन दिसत असेल, इथं बघू शकता स्प्लाईटचा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या व्हिडिओवरती इथं बघू शकता दोन पार्ट होऊन जातील याच्यावाले। दोन पार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली याला करायचं काय, इथं बघू शकता सिम्पली तुम्हाला इथनं हा व्हिडिओ समोरील जो व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा। इथे बघू शकता तुम्हाला खाली डिलीटचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करून डिलीट करून टाकायचा। ठीक आहे, इथं बघू शकता तुम्हाला ॲड ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल, या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। आणि इथं बघू शकता तुम्हाला अट्रॅक्ट ऑडिओ दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि हाच व्हिडिओ परत एकदा सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून आपला जो ऑडिओ इथं ॲड होऊन जाईल। बघू शकता इथं आपला ऑडिओ ॲड झालेला आहे। त्यानंतर इथं तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता आपण थोडासा प्ले करूया। तर इथनं जे आपलं सॉन्ग सुरू होतं आहे। ठीक आहे, सिम्पल तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता प्लसचा आयकॉन दिसत असेल, पुढे या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला वरती फोटो दिसत असेल, बघू शकता या फोटोच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं जे पण तुमच्या फोल्डरमध्ये फोटो असतील ते फोटो ॲड होऊन जातील। आणि इथं बघू शकता इमेजचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेज असेल ते फोल्डर सिलेक्ट करून तुम्हाला इथं तुमचे स्वतःचे इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथं फोटो सिलेक्ट करायचे, 12-13 फोटो तुम्हाला ॲड करून टाकायचे आणि ओके करायचे पुढं। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं फोटो ॲड होऊन जातील। इथे बघू शकता अशा प्रकारे तुमचे फोटो इमेजेस ॲड होऊन जातील इथे। ठीक आहे, तर इथे बघू शकता आपले फोटो ॲड झालेले आहे। फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, सिम्पली इथं आपल्याला बीटनुसार जे पुढं मॅच करायचं। ठीक आहे, तुम्हाला प्ले करून दाखवतो। तर आपल्याला इथं ऐकायचं आहे। ठीक आहे, सिम्पली ऐकून घ्यायचं आहे, बीटनुसार द्यायचं आहे। तर पहिली बीट इथं पडते। ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला इथं दुसरी बीट द्यायची। ठीक आहे, यावरती क्लिक करायचं, स्प्लाइट करायचं आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा। ठीक आहे, एकदम सोपं आहे। इथं परत ऐकून घेऊया, इथं ऐकून घेऊया आपण परत एकदा, थोडंसं पुढं सरकू याला। ठीक आहे, इथपर्यंत घेऊन टाकूया, त्यानंतर ऐकून घेऊया परत एकदा, इथं याला थोडंसं मागे घेऊया। ठीक आहे, इथपर्यंत याला इथं घ्यायचं आहे। ठीक आहे, बघू शकता एकदम तुम्ही बीटनुसार ऐकून घ्या, एकदम परफेक्टपणे जे कट करून घेऊ शकता। ठीक आहे, आणि आता तुम्हाला समोरील पार्ट कट करायचा आहे। इथं बघू शकता इथं परत एक बीट आहे, सिम्पली तुम्हाला इथपर्यंत घ्यायचं आणि याला कट करून टाकायचं। ठीक आहे, बघू शकता याचा समोरील पुढला फोटो कट करायचा आहे इथपर्यंत। ठीक आहे, परत तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं कट करायचं। ठीक आहे, बघू शकता इथं समोरील पार्ट कट करायचा आहे। परत एकदा आपण इथपर्यंत घेऊन टाकूया आणि इथं तुम्हाला स्प्लाइट करून परत तुम्हाला याचा समोरील पार्ट कट करायचा। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे, आणि आपण याची साईज थोडीशी कमी करून घेऊया अजून। ठीक आहे, बघू शकता तुम्ही एकदम परफेक्टपणे बीटनुसार ऐकू शकता आणि एकदम परफेक्टपणे देऊन घेऊ शकता। ठीक आहे, टाईम लागला तर लागू द्या, पण एकदम कडकपणे आणि एकदम परफेक्टपणे बनवून घ्या। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे, जास्त काही अवघड नाही। फक्त तुम्हाला बीट जे आहे परफेक्टपणे ऐकायचं आहे। ठीक आहे,
बघू शकता अशा प्रकारे जसं की मी देत आहे एकदम परफेक्टपणे अंदाज लावायचा आहे. जिकडं बीट वाजते तिथं तुम्हाला कट देऊन टाकायचा. ठीक आहे, इथे बघू शकता. तर सिम्पली आपण याला इथपर्यंत घेऊन टाकूया आणि इथनं समोरील पार्ट कट करून टाकूया फोटोचा. ठीक आहे, बघू शकता इथनं मी कट करतोय. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथं पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं इन ॲनिमेशन दिसत असेल, बघू शकता. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 नंबरला एक ऑप्शन दिसत असेल, या 3 नंबरच्या ज्यावरती क्लिक करायचं आहे आणि 1 नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, ओके करायचं. 2 नंबरच्या ज्यावरती क्लिक करायचं, परत त्या ऑप्शनमध्ये जायचं आणि इथं 2 नंबरचा ॲड करायचा आहे. ठीक आहे, 3 नंबरच्या ज्यावरती क्लिक करायचं, परत 1 नंबरचा ॲड करायचा आहे. फक्त यामध्ये आपल्याला 2च इफेक्ट ॲड करायचे. ठीक आहे, 1 नंबर आणि 2 नंबर. 1 नंबरच्या फोटोवरती 1 नंबरचा आणि 2 नंबरच्या फोटोवरती 2 नंबरचा. ठीक आहे, एकदम सोपं आहे. इथे बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचं काय, या फोटोची साईज फुल करून टाकायची. इथं बघू शकता. त्यासाठी तुम्हाला करायचं काय, इथं बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल फ्रेमचा, यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.16ची फ्रेम तुम्हाला सिलेक्ट करायची. ठीक आहे, ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता दुसऱ्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फोटोला असं झूम करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे जेवढे पण फोटो असतील ते सर्व तुम्हाला अशा प्रकारे झूम करून टाकायचे. ठीक आहे, इथे बघू शकता मी झूम करून घेतो. एकदम सोपं आहे. बघू शकता अशा प्रकारे. इथं मी परत दुसरा जेवढे पण फोटो असतील ते तुम्हाला सर्व असे फुल स्क्रीन करून टाकायचे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. एकदम सोपं आहे, जास्त काही हार्ड नाही. ठीक आहे, तुम्हाला प्ले करून दाखवतो की कसा बनलेला तर तुम्हाला थोडंसं बीटनुसार जे ऐकून घ्यायचं आहे आणि बीटनुसार याला तिथपर्यंत ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे. तुम्हाला सिम्पली करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसत असेल, याला 780 किंवा 1080 मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला अशा प्रकारे तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या व्हायरल ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.